मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्ट पासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. अशाच सरकारकडून देखील सावध पवित्रा घेत तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सरकारकडून मनोज जरांगेंना अडवण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. बैठकीनंतर या संदर्भात चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी मराठा उपसमितीतील मराठा चेहरा चर्चेसाठी पुढे केला जाऊ शकतो. दरम्यान नव्यानच मराठा उपसमितीची कमान हाती घेतलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल. मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि अशाच गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा ताण असेल. सोबतच दरवर्षीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबईमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि अशात सरकार मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांसंदर्भात काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल. तर आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना दिलंय. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. दरम्यान मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं अशी विनंती आता भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तशी विनंती मनोज जरांगेंना केली आहे. मुंबईमध्ये गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. केशव उपाध्यांचं ट्विट असं आहे, मुंबईत मराठा समाजही उत्साहात गणपती गौरी उत्सव साजरा करतो. नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचं आंदोलन उभं करून जरांगे मोर्चा घेऊन मुंबईत येत आहेत. मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा ही विनंती. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी देवेंद्रजींचं सरकार कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सरकारच्या अपयशानं त्यात विघ्न आलं. सरकारसमोर दंड थोपटून उभं राहण्यापेक्षा सहकार्याचा हात समोर करा. दरम्यान 2 दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा सरकार उलथवून टाकू असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगेंनी दिलेला आहे. 27 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या आगमनामध्ये रंगलेला असताना जरांगे मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार आहे. 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार जरांगेंनी केला. सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद करून या विजयी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन ते करतात. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर? आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठी तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडीत नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो. मग त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे. आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय. सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे? त्यांजवळ नाही तरी पण दिलं. आमजवळ हाई तरी देत नाहीत.